सुप्रीम कोर्टात गेल्या 2.5 ते 3 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबतच्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे। सुप्रीम कोर्ट आज पक्ष आणि चिन्हाबाबत महत्त्वाचा निकाल देईल अशी चर्चा कालपासून रंगली होती। मात्र ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा दलासंदर्भात एक महत्त्वाचं प्रकरण सुनावणीला आल्यामुळे खंडपीठाने इतर प्रकरणांची सुनावणी आटोपती घेतली आणि त्यामुळे आजही सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबत अंतिम युक्तिवाद होऊ शकलेला नाही। आता 12 नोव्हेंबरला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे। विरोधी जे रिस्पॉन्डंटचे वकील आहेत सगळे त्यांनी सांगितलं की आम्हाला 3 दिवस तरी याच्यासाठी पाहिजे आणि त्यामुळे आज ही सुनावणी नाहीतरी पूर्ण होणार नाही असं लक्षात घेऊन त्यांनी सांगितलं की मग सुरू करण्यापेक्षा आपण पुढच्या तारखेला सुनावणी सुरू करू आणि 1-2 दिवसात संपू। कपिल सिब्बल सरांनी स्वतः सांगितलं आहे की आम्हाला 45 मिनिटं केवळ पाहिजे आहे आणि त्याच्यानंतर त्यांना जो काही युक्तिवाद करायचा तो करू द्या। त्यांनी सांगितलं की महापालिका निवडणुका जानेवारीमध्ये आहे त्याच्यामुळे त्याच्या आधी आपण नक्की सुनावणी घेऊ म्हणून मग ही तारीख देण्यात आली। तशी तर 19 तारीख ते देणार होते पण तरीसुद्धा 12 तारीख देण्यात आली। सरोदिनी तर काय उभाट्याची सुपारी घेतल्यासारखंच ते बोलत आहेत। त्यांना एखाद्या वकिलांसारखं बोलणं गरजेचं आहे, कारण शेवटी वकिलानं कुठल्याही एखाद्या त्यांच्या जो म्हणजे फिर्यादी असेल किंवा आरोपी असेल कोणाच्याही विरोधामध्ये किंवा बाजूने बोलण्यापेक्षा न्यायदेवतेला जे अनुकूल आहे त्यानुसारच त्यांनी बोललं पाहिजे, कायद्याच्या कक्षेमध्ये राहून बोललं पाहिजे। तर सुप्रीम कोर्टात आज नेमकं काय झालं पाहूयात। महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीमध्ये आहेत असं ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं। त्यामुळे पक्ष नाव आणि चिन्हाचा प्रश्न आहे, सुनावणी लवकर घ्या अशी मागणी सुप्रीम कोर्टात केली। या युक्तिवादासाठी मला केवळ 45 मिनिटं हवे आहेत असंही कपिल सिब्बल यांनी कोर्टाला म्हटलं। तर मुकुल रोहतगी जे शिंदे सेनेचे वकील आहेत त्यांनी आम्हाला युक्तिवादासाठी 3 दिवस हवे आहेत असं सांगितलं आणि यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी पुढील 3 दिवस सलग सुनावणी घेण्यापेक्षा 12 नोव्हेंबरपासून सलग अंतिम सुनावणी घेणार असल्याचं या ठिकाणी जाहीर केलं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।